नमस्कार, मी साक्षी चंद्रशेखरजी भेदे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देते। काही व्यक्तींचं जीवन असं असतं की मैं अकेला ही चलता गया, जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए और कारवा बढ़ता ही गया। मी बोलते त्यांच्याबद्दल ज्यांनी आपल्या राजकीय क्षेत्राची सुरुवात ही शेतकऱ्यांच्या नेत्या म्हणून केली। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणं आणि वेळ आली ना तर शेतकऱ्यांसाठी कारावास सुद्धा भोगण्याची तयारी ज्यांनी दाखवली त्या व्यक्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या नेत्या आदरणीय सौ सुरेखाताई ठाकरे। सुप्रियाताई सुळे त्यांच्याबद्दल म्हणतात की ताईंच्या भाषणामध्ये, ताईंच्या आंदोलनामध्ये ना जबरदस्त अशी ताकद आहे, कारण त्यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठीच नेहमी त्या लढलेल्या आहेत। असं म्हटलं जातं की कोणतीही स्त्री ज्यावेळेस राजकीय क्षेत्रात येते ना त्यावेळेस मात्र त्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि यातूनच प्रत्येक स्त्री स्वतःला बळकट करत असते, जबरदस्त बनवत असते। सुरेखाताई ठाकरे यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता, पण तरी त्यांनी स्वतःच्या भरोश्यावर, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सरपंच पदापासून ते थेट पंचायत राज महिला शक्ती अभियान महाराष्ट्र राज्य याचं अध्यक्षपद मान्यताईंनी भूषवलं। इतकंच नाही तर ताई 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, 2 वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीचं ताईंनी महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या ताई राहिलेल्या आहेत। ही त्यांची संपूर्ण कारकीर्द आहे। असं म्हटलं जातं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल एक चांगला विचार करू शकते, तिच्या संरक्षण कसं होईल यावर स्त्री लक्ष ठेवू शकते आणि म्हणूनच हाच विचार ताईंच्या मनात आला आणि यातून स्थापना झाली ती म्हणजे लक्ष प्रतिष्ठानची। लक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून 21,000 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय या प्रतिष्ठानने घेतला आणि तो पूर्ण सुद्धा केला। कारण कुठलीही स्त्री, या प्रतिष्ठानचं म्हणणं हेच नेहमी होतं की कुठलीही स्त्री स्वतःच्या संरक्षणासाठी ती दुसऱ्यावर अवलंबून न राहता तिने स्वतःचं संरक्षण हे स्वतःच केलं पाहिजे, हा उद्देश नेहमी या प्रतिष्ठानचा होता। मान्य अभिनेत्री प्रतीक्षाताई लोणकर यांच्या हस्ते या प्रतिष्ठानचा, या कार्यक्रमाचा शुभारंभ हा करण्यात आलेला होता। स्त्रियांसाठी ताईंनी उचललेलं हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे। इतकंच नाही तर ताईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी हुंकार जळीत मानाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलं आणि मुलींमध्ये समन्वय घडवून आणला, त्यांच्यामध्ये चांगले विचार रुजवण्याचं काम, जनजागृती करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं। हे ताईंनी मुलींसाठी उचललेलं दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे। हे ताईंनी आम्हा मुलींसाठी, आमच्या मुलींच्या संरक्षणासाठी केलं। ज्यावेळेस ताईंची आपण राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली कारकीर्द पाहतो ना त्यावेळेस मात्र असं लक्षात येतं की ताईंनी फक्त ती स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही, तर त्यामध्ये अनेक युवक युवतींना जोडलं, नवीन पिढीला ताईंनी जोडलं। त्यामध्ये संतोषजी महात्मे सारखे असतील, निखिल भाऊ ठाकरे सारखे असतील, या नवीन युवकांवर राजकीय क्षेत्राची धुरा आदरणीय ताई साहेबांनी सोपवली। म्हणजेच एक चांगला नेता, एक चांगलं नेतृत्व कसं असतं ना याचं उदाहरण म्हणजे आदरणीय सौ सुरेखाताई ठाकरे आहेत। कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचतात, त्याची अडचण जाणून घेतात आणि म्हणूनच प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य ताई साहेबांचा आधार वाटतो। आणि म्हणून ज्या व्यक्तीला आम्ही राजकीय क्षेत्रातली आम्ही आमची माय समजतो, राजकीय क्षेत्रातली आम्ही आमची माऊली समजतो ना, त्या माऊलीचा आज योग दिनी वाढदिवस आहे आणि म्हणून या योग दिनाचं औचित्य साधून योग गुरु प्रज्ञाताई पाटील, ज्यांचं रेकॉर्ड आहे की त्यांनी सलग 103 तास मॅरेथॉन योग केला आणि या मॅरेथॉन योगनुसार त्यांची निवड, त्यांची ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद सुद्धा झालेली आहे आणि अशा योग गुरुच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे, त्याचप्रमाणे त्यांचं प्रात्यक्षिक सुद्धा होणार आहे। मी योग गुरु प्रज्ञाताई पाटील यांना अशी विनंती करेन की त्यांनी आपलं योगाचं मार्गदर्शन करावं आणि प्रात्यक्षिक सुद्धा करावं। नमस्कार, मी साक्षी चंद्रशेखरजी भेदे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देते। काही व्यक्तींचं जीवन असं असतं की मैं अकेला ही चलता गया, जानिबे मंजिल मगर
लोग मिलते गए और कारवा बढ़ता ही गया। मी बोलते त्यांच्याबद्दल ज्यांनी आपल्या राजकीय क्षेत्राची सुरुवात ही शेतकऱ्यांच्या नेत्या म्हणून केली। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणं आणि वेळ आली ना तर शेतकऱ्यांसाठी कारावास सुद्धा भोगण्याची तयारी ज्यांनी दाखवली त्या व्यक्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या नेत्या आदरणीय सौ सुरेखाताई ठाकरे। सुप्रियाताई सुळे त्यांच्याबद्दल म्हणतात की ताईंच्या भाषणामध्ये, ताईंच्या आंदोलनामध्ये ना जबरदस्त अशी ताकद आहे, कारण त्यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठीच नेहमी त्या लढलेल्या आहेत। असं म्हटलं जातं की कोणतीही स्त्री ज्यावेळेस राजकीय क्षेत्रात येते ना त्यावेळेस मात्र त्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि यातूनच प्रत्येक स्त्री स्वतःला बळकट करत असते, जबरदस्त बनवत असते। सुरेखाताई ठाकरे यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता, पण तरी त्यांनी स्वतःच्या भरोश्यावर, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सरपंच पदापासून ते थेट पंचायत राज महिला शक्ती अभियान महाराष्ट्र राज्य याचं अध्यक्षपद मान्यताईंनी भूषवलं। इतकंच नाही तर ताई 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, 2 वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीचं ताईंनी महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या ताई राहिलेल्या आहेत। ही त्यांची संपूर्ण कारकीर्द आहे। असं म्हटलं जातं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल एक चांगला विचार करू शकते, तिच्या संरक्षण कसं होईल यावर स्त्री लक्ष ठेवू शकते आणि म्हणूनच हाच विचार ताईंच्या मनात आला आणि यातून स्थापना झाली ती म्हणजे लक्ष प्रतिष्ठानची। लक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून 21,000 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय या प्रतिष्ठानने घेतला आणि तो पूर्ण सुद्धा केला। कारण कुठलीही स्त्री, या प्रतिष्ठानचं म्हणणं हेच नेहमी होतं की कुठलीही स्त्री स्वतःच्या संरक्षणासाठी ती दुसऱ्यावर अवलंबून न राहता तिने स्वतःचं संरक्षण हे स्वतःच केलं पाहिजे, हा उद्देश नेहमी या प्रतिष्ठानचा होता। मान्य अभिनेत्री प्रतीक्षाताई लोणकर यांच्या हस्ते या प्रतिष्ठानचा, या कार्यक्रमाचा शुभारंभ हा करण्यात आलेला होता। स्त्रियांसाठी ताईंनी उचललेलं हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे। इतकंच नाही तर ताईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी हुंकार जळीत मानाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलं आणि मुलींमध्ये समन्वय घडवून आणला, त्यांच्यामध्ये चांगले विचार रुजवण्याचं काम, जनजागृती करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं। हे ताईंनी मुलींसाठी उचललेलं दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे। हे ताईंनी आम्हा मुलींसाठी, आमच्या मुलींच्या संरक्षणासाठी केलं। ज्यावेळेस ताईंची आपण राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली कारकीर्द पाहतो ना त्यावेळेस मात्र असं लक्षात येतं की ताईंनी फक्त ती स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही, तर त्यामध्ये अनेक युवक युवतींना जोडलं, नवीन पिढीला ताईंनी जोडलं। त्यामध्ये संतोषजी महात्मे सारखे असतील, निखिल भाऊ ठाकरे सारखे असतील, या नवीन युवकांवर राजकीय क्षेत्राची धुरा आदरणीय ताई साहेबांनी सोपवली। म्हणजेच एक चांगला नेता, एक चांगलं नेतृत्व कसं असतं ना याचं उदाहरण म्हणजे आदरणीय सौ सुरेखाताई ठाकरे आहेत। कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचतात, त्याची अडचण जाणून घेतात आणि म्हणूनच प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य ताई साहेबांचा आधार वाटतो। आणि म्हणून ज्या व्यक्तीला आम्ही राजकीय क्षेत्रातली आम्ही आमची माय समजतो, राजकीय क्षेत्रातली आम्ही आमची माऊली समजतो ना, त्या माऊलीचा आज योग दिनी वाढदिवस आहे। आणि म्हणून या योग दिनाचं औचित्य साधून योग गुरु प्रज्ञाताई पाटील, ज्यांचं रेकॉर्ड आहे की त्यांनी सलग 103 तास मॅरेथॉन योग केला आणि या मॅरेथॉन योगनुसार त्यांची निवड, त्यांची ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद सुद्धा झालेली आहे। आणि अशा योग गुरुच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे, त्याचप्रमाणे त्यांचं प्रात्यक्षिक सुद्धा होणार आहे। मी योग गुरु प्रज्ञाताई पाटील यांना अशी विनंती करेन की त्यांनी आपलं योगाचं मार्गदर्शन करावं आणि प्रात्यक्षिक सुद्धा करावं। नमस्कार, हरि ओम, योग बाबा। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक आणि सर्व दिशा फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ सुरेखाताई ठाकरे यांना सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसाच्या
कोटी कोटी शुभेच्छा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजनात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे राजमाता अहिल्यादेवी होळकर फाउंडेशनचे सर्वेसर्वा माननीय संतोष दादा महात्मे यांना सादर प्रणाम. आज 21 जून जागतिक योग दिन आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आजच माननीय सौ सुरेखाताई ठाकरे यांचा वाढदिवस पण आहे. आणि या दोघांचे औचित्य साधून योग विषयासाठी मला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सध्याची स्थिती पाहता म्हणजे कोविड-19 या व्हायरसने सर्व जग पछाडले गेलेले आहे. आणि अशा अवस्थेत योग हा किती महत्त्वाचा आहे हे सर्वच लोकांना त्याची प्रचिती आलेली आहे. आणि त्याचंच औचित्य साधून आणि जागतिक योग दिन आणि ताईंचा वाढदिवस हे सर्व मिळून या ठिकाणी मी आपल्याला काही प्रात्यक्षिका करून दाखवणार आहे. त्याचबरोबर योग या विषयाचे महत्त्व, योग म्हणजे काय याबद्दल मोजक्या शब्दात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम तर योग म्हणजे काय या विषयावर आपण बोलणार आहोत. साधारणतः योग हा शब्द आपण ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं आणि ते चित्र म्हणजे भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत, विभूती लावलेली आहे आणि गृहस्थाश्रमापासून ज्याने पलायन केलेलं आहे असा व्यक्ती म्हणजे योग. तर कृपा करून हा विचार डोक्यातनं काढून टाका. खरं पाहायला गेलं तर योग ही एक जीवनशैली आहे. आहार कसा असावा, विहार कसा असावा, आचार कसे असावे, विचार कसे असावे, जीवन कसं जगावं याचं पूर्ण मार्गदर्शन योगशास्त्र करतं. योग हे एक शास्त्र आहे, विज्ञान आहे. संपूर्ण शरीरशास्त्राचा उपयोग या ठिकाणी, अभ्यास या ठिकाणी केलेला आहे आणि त्या पद्धतीने आसनांचं डिझायनिंग केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खूपच पुरातन असं शास्त्र आहे. 2,500-3,000 हजार वर्षापूर्वी या शास्त्राची निर्मिती झाली. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे ह्या शास्त्राची निर्मिती भारत देशात झाली. महर्षी पतंजली यांनी 196 योगसूत्रांमार्फत ह्या शास्त्राचं लेखन केलेलं आहे. 21 जून याच दिवशी आदियोगी म्हणजे भगवान शंकरांनी पार्वतीला योग समजावून सांगितलेला आहे. आणि म्हणून 21 जून हा योग दिन म्हणून अतिशय महत्त्वाचा असा समजला जातो. का 21 जूनच? कारण की याच दिवशी भगवान शंकरांनी म्हणजे आदियोगींनी आई पार्वतीला योग समजावून सांगितला. असं या दिवसाचं महत्त्व आहे. तर सुरुवात करणार आहोत आपण प्रात्यक्षिकांना. सर्वात प्रथम मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. योगाचं हे ब्रीदवाक्यच आहे, सोप्याकडून अवघडाकडे. अगोदर साध्या साध्या गोष्टी शिकायच्या आहेत, साध्या हालचाली शिकायच्या आहेत आणि त्यानंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान, समाधी
असा हा प्रवास करायचा आहे. भगवान पतंजलींनी तसंच हठप्रदपकेत स्वात्मारामांनी 8 पायऱ्या योगाच्या सांगितलेल्या आहेत. 8 अंग अष्टांग सांगितलेले आहेत. त्या 8 पायऱ्या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या पायऱ्या, हे 8 अंग म्हणजे योग आहे. फक्त आसन करणं किंवा फक्त प्राणायाम करणं किंवा फक्त ध्यान करणं म्हणजे योग नव्हे, तर यमापासून तर समाधीपर्यंतचा प्रवास म्हणजे योग. आत्मशक्ती आणि परमात्म शक्तीचं मिलन करण्याचा मार्ग म्हणजे योग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग एक जीवनशैली. जोपर्यंत तुम्ही हे मान्य करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग हे कृतीशास्त्र आहे. कृती तुम्ही करणार नाही, आचरण त्याचं करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम कृती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण आज तेच करणार आहोत. प्रात्यक्षिक काही तुम्हाला शिकवले जातील. अगदी सोपं असं हालचाली असणार आहेत, जेणेकरून तुमचे जॉईंट्स फ्री होतील, तुमचे मसल्स मजबूत होतील, लवचिक होतील आणि मग तुम्हाला आसनांचा अभ्यास हा व्यवस्थित करता येईल. काही प्रमाणात श्वसनाचा अभ्यास या ठिकाणी शिकवला जाईल. प्राणायाम नाही शिकवला जाणार, कारण प्राणायाम हा गुरुच्या सानिध्यात बसूनच शिकायचा असतो. प्राणायामाचे जसे फायदे आहेत तसे जर चुकीच्या पद्धतीने केले तर तोटे सुद्धा होऊ शकतात. आसनांचं सुद्धा तसंच आहे, तुम्हाला गुरुच्या मार्गदर्शनाखालीच केले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने आसन केले तर त्याचे तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आज अगदी सोप्या पद्धतीने मी फक्त तुम्हाला एक्सरसाइज, ब्रीदिंग एक्सरसाइज अँड फिजिकल एक्सरसाइज अशा 2 पद्धतीच्या एक्सरसाइज शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. स्टँडिंग पोझिशन. सुरुवात करणार आहोत आपण स्टँडिंग पोझिशनच्या सगळ्या मुवमेंट्स, हालचाली, जेणेकरून तुमच्या शरीराचे सगळे स्नायू लवचिक होण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे मानेपासून तर पायाच्या बोटांपर्यंतचे सगळे जोड जॉईंट जे आहेत ते फ्री होण्यासाठी मदत होईल. कारण शक्यतोवर जास्त प्रमाणात जे टॉक्सिन्स असतात त्या तुमचे जिथे जिथे होलो स्पेस मिळतो त्या ठिकाणी ते जमा होण्यासाठी त्यांना जागा मिळते. तर ह्या सगळ्या मुवमेंट्स केल्यामुळे तुम्हाला ते टॉक्सिन्स जे आहेत ते आयदर युरिनद्वारे या टॉयलेटद्वारे या घामाद्वारे बाहेर निघण्यासाठी त्यासाठी मदत होते. त्यामुळे एक्सरसाइज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज म्हणजे आसनांना जाण्यासाठी पूर्वतयारी आहे. जोपर्यंत तुमचे स्नायू लवचिक होणार नाही, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढणार नाही, तोपर्यंत तुम्ही आसन हे आदर्श स्थितीत घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आदर्श स्थितीतले आसन करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या आसनांचे ते फायदे मिळू शकत नाही. म्हणून सोप्यापासून अवघडापर्यंत म्हणजे सुरुवातीला तुम्ही छोट्या छोट्या हालचाली करायला सुरुवात करा आणि मग आसनांकडे वळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसनांचा अभ्यास किंवा प्राणायामाचा अभ्यास करत असताना गुरुचे मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचे आहे. तर सर्वप्रथम सर्वांनी उभं राहायचं आहे. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. दोन्ही हात कमरेजवळ ठेवा. पूर्ण हालचाली होईपर्यंत दोन्ही पाय हे जोडलेलेच ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात कमरेजवळ ठेवायचे आहेत. सरळ या पद्धतीने चारी बोटं एकमेकांना जोडलेले आहेत. मानेपासून सुरुवात करणार आहोत. 1 ला मान खाली घ्यायची. जितकी जास्त मान खाली घेता येईल घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 ला मान वर घ्यायची. जितकी जास्त घेता येईल तितका प्रयत्न करायचा आहे.
त्या ठिकाणी ताण निर्माण झाला पाहिजे. पण सर्व हालचाली ज्या आहेत त्या सावकाश करायच्या आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 पोट. तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मान खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मान सरळ. डावीकडे 1 उजवीकडे 2 3 4 5 6 7 8 9 10 होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मान सरळ. रोटेशन. रोटेट क्लॉकवाइज. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाइज. 1 2 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 3 4 5 खांदा. शोल्डर. रोटेट क्लॉकवाइज. घड्याळाच्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मनगट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एल्बो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हाताची बोट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हँड रोटेशन. रोटेट क्लॉकवाइज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रोटेट एंटी क्लॉकवाइज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक हात मागे एक हात पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ट्विस्टिंग. कमरेत ट्विस्ट व्हायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे. 1 ते 1.5 फुटाचं. स्ट्रेचिंग. 1 2 3 4 5 6
7 8 9 10. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. साइड बेंडिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात पुन्हा कमरेजवळ. दोन्ही पाय जोडून घ्या पुन्हा. रोटेशन, वेस्ट रोटेशन. कमर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. नी रोटेशन. गुडघा गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. अँकल मुवमेंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा पायावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. तसंच थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात आता जास्त अंतर घ्या. 1.5 ते 2 फूट 2.5 फूट जवळपास. डावा हात जमिनीवर ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. थकवा आलेला आहे आता. तो थकवा घालवण्यासाठी विश्रांती घ्यायची आहे. सगळ्यांनी लाय डाऊन सुपाईन पोझिशन म्हणजे शयन स्थितीत यायचं आहे. शयन स्थिती. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले. दोन्ही हात कमरेजवळ. मान सरळ. शयन स्थितीतल्या हालचाली आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवात करणार आहोत. लोअर बॉडी. कमरेपासून खालच्या अवयवांची हालचाल. दोन्ही हात कमरेखाली ठेवायचे. डाव्या पायाची हालचाल. लेफ्ट लेग अप अँड डाऊन 10 टाइम्स. 1 2 सावकाश पाय वर खाली घ्यायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. तसंच थांबायचं आहे. एक पाद उत्तान पाद स्थिती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर उजवा पाय अप अँड डाऊन 10 टाइम्स. राईट लेग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Hold. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Then both legs together up and down. दोन्ही पाय एकाच बरोबर. 1 सावकाश वर आणि खाली घ्यायचे आहेत. 2 3 4 5
6 7 8 9 10. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. रोटेशन. लेफ्ट लेग रोटेट क्लॉकवाईज. 1. गोल फिरवायचा आहे पाय. जितका जास्त मोठा गोल करता येईल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. Then right leg. उजवा पाय. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. दोन्ही पाय एकाच वेळी. 1 घड्याळाच्या दिशेने. 2 3 4 5. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. पवन मुक्तासन. डाव्या पायाने. 1 डाव्या पायाचा गुडघा पोटावर दाबायचा आहे. हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. 2 उजवा पाय. 3 डावा पाय. 4 उजवा पाय. 5 6 7 8 9 10. हो तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. विश्रांती घ्यायची आहे. काही सेकंद शवासन. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात कमरेपासून लांब. मान हवी त्या दिशेला कलती. डोळे अलगद मिटलेले. विश्रांती. सावधान. शवासन सोडणार आहोत. 1 मान सरळ. 2 हात जागेवर. 3 दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. दोन्ही हिल्स सीटला टच करायचे आहेत. या पद्धतीने दोन्ही हात वरच्या दिशेने घडी घालायची आहे. जास्तीत जास्त पाठ आणि कमर वर उचलायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हो तसंच थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही गुडघे डावीकडे वळवायचे आहेत. मर्कटासन प्रकार 1. मान उजवीकडे. 1 दोन्ही गुडघे उजवीकडे. मान डावीकडे. 2 3 4 5 6
7 8 9 10. तसंच थांबायचंय. गुडघ्यावर चवड्यावर आणि टाचेवर ठेवायची आहे. मान विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने त्याच पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही पाय जागेवर, दोन्ही हात जागेवर. प्रॉन पोझिशन मध्ये यायचं आहे. विपरीत शयन स्थिती. त्यासाठी प्रथम बैठक स्थितीत येऊया. 1 2. बैठक स्थितीत